हॅलो गाईज, वेलकम वेलकम वेलकम. इंग्रजी बोला बिंदासपणे. सर, बिंदासपणे का सर? हाऊ इट इज पॉसिबल? मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी जर बोलायचे असेल तर आज मी तुमच्यासाठी सुपर प्लॅन घेऊन आलो आहे. आणि त्या ठिकाणी त्या प्लॅनचे तुम्हाला काही नियम आहेत. ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि त्या नियमाप्रमाणे 100% तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी चान्स मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया सर. इंग्रजी बिनधास्त बोलणे म्हणजे परफेक्ट बोलणे नाही मित्रांनो, तर भीती न ठेवता बोलणे आहे. सर, तुम्हाला काय करायचंय? भीती ठेवायची नाही. आपण एक सहज बोलतो ना, सहज बोलता बोलता बोलून जातो, सर मला भीती वाटते. मग सर, आपण इंग्रजी बोलताना अजिबात भीती ठेवायची नाही. तर त्याचे रूल आहेत आणि हे रूल तुम्हाला पाळायचे आहेत. कॉन्फिडन्ससाठी हा सुपर प्लॅन तुमच्यासाठी महत्वाचा आहे. चला तर बघूया सर, व्हॉट इज म्हणजे हे इथं सुपर प्लॅन काय आहे आणि ते नियम कोणते आहेत. ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत. आणि मित्रांनो, काय करावं लागेल मग सुरुवातीला सर? इंग्रजी बोलताना ग्रामर परफेक्ट असायलाच पाहिजे असा रूल नाही. म्हणजे चूक झाली, पहा, चूक झाली तर चालेल, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात भ्यायचं नाही. बिंदास्त बोलत राहायचं. म्हणजे काय होईल सर? बिंदास्त बोलल्यामुळं आपली इंग्रजी परफेक्ट होऊ शकते. आता हा सुपर प्लॅन काय बघा बरं. तर काय करायचं आपल्याला मित्रांनो? उदाहरण पहा, एक वाक्य घ्या, एक्झाम्पल घ्या. आय गोएड मार्केट. या ठिकाणी मी काय करणार आहे सर? एखादं वाक्य लिहिलं तर ते कसं बोललो मी आणि चुकीचं बोललो का कसं बोललो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता मी तुम्हाला सांगत असताना बऱ्याच वेळेस म्हणतो, सर तुम्ही इंग्रजी बोलताना अजिबात घाबरायचं नाही. समजा मम्मीला म्हणतो मी, मम्मी प्लीज गिव्ह मी झाडू. आता झाडू म्हणलं काय सर? आई म्हणते झाडू, त्याला आपण तो इंग्रजीचा शब्द माहित नाही ना, नसू द्या. मी काय बरोबर तुम्हाला मम्मीला समजतं ना, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही मम्मीला म्हणली, आई मला झाडू दे, मग तुम्ही इंग्रजीमध्ये बोला, मम्मी प्लीज गिव्ह मी ब्रूम. आता ब्रूम शब्द माहित नाही तरी सुद्धा आपण आईला म्हणू शकतो, आई मला प्लीज गिव्ह मी झाडू. तुम्हाला झाडूचा शब्द नंतर तुम्हाला शोधायचा आहे. आणि झाडूला काय म्हणतात? छोटी छोटी बाळ बोलतात ना बघा. आता तुम्ही फॉरेन मध्ये बघा, आई म्हणते ना, आई, तर मम्मी मला झाडू दे म्हणतो, म्हणजे पाणी दे म्हणतो, वॉटर. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता आय गोयड मार्केट. तर गोयड म्हणजे काय? गेलो. पण लक्ष ठेवा, आता मी काय लिहितो बघा इथं, आय गोयड मार्केट. म्हणजे पहा, हे तुम्हाला या ठिकाणी गोयडचा अर्थ काय हे तुम्हाला म्हणले आणि जे पुढच्याला समजते ना, हे फार महत्वाचं आहे. लक्ष ठेवा. ठीक आहे, एखादं तुम्हाला गोयडचा अर्थ माहित नसेल, चुकीचा शब्द आहे, परंतु दुसरं वाक्य पहा, त्याचं ओरिजिनल वाक्य म्हणजे काय? आय वेंट टू मार्केट, म्हणजे मी बाजारात गेलो. आता गोयड म्हणजे गेलो साठी तुम्हाला माहित नसेल शब्द, तर हे इथं पहा, पहिलं वाक्य चुकीचं आहे आणि हे दुसरं बरोबर आहे. म्हणजे आय गोयड हा शब्द कुठेच नसतो. तुम्ही कुठेही डिक्शनरी शोधला तर तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे पहिला जो शब्द आहे ना, म्हणजे गोयड, हा चुकीचा आहे. ते बघायला गोल करतो मी, लक्षात ठेवा. म्हणजे मित्रांनो, आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे की फक्त बोलण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही ना, तुम्हाला येणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणून हा रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहिलं वाक्य चूक आहे, पण समोरच्याला समजणं हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला आता सांगितलं मी, चुकू द्या, चुका पण शिका. जोपर्यंत आपण चुका करणार नाही तोपर्यंत शिकणार नाहीत मित्रांनो. पण शिकत असताना आपल्याला जे शब्द आपला चुकीचा झालेला आहे त्या शब्दावरती आपल्याला ट्रेस देऊन तो पुन्हा आपल्याला पुन्हा दुरुस्त करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, हे करत असताना तुम्हाला अजिबात घाबरायचं नाही. बिनधास्त बोला ना, हो द्या चुका. चुका झाल्या त्याचा महत्व नाही, पण ते चुकलेला शब्द आपल्याला काय करायचे मित्रांनो? पुन्हा 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 त्याचे रिपिटेशन करायचे. रिपीट केल्यानंतर तुम्हाला त्याची तुम्हाला कोणता शब्द चुकला हे तुम्हाला तुमच्या आईला सांगा, वडिलांना सांगा. ते तुम्हाला सांगतील, बाळा हे तुझं चुकलं इथं. बघा दुसरा नियम बघा. आपला दुसरा नियम काय आहे? डेली पा काय बोलले आपल्याला, काय सांगितलं बघा, लक्ष द्या. रोज किती वाक्य सांगितली मी? 10 वाक्य. डेली फक्त रोज बोलायचं. डेली 10 सेंटेन्स, म्हणजे दररोज आपल्याला 10 वाक्य बोलायची आहेत. एक्झाम्पल पहा, मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, आय एम लर्निंग इंग्लिश. आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आहे. आता बघा बरं मित्रांनो, हे तुम्ही रोज 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 बोलत राहायचे. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल. दुसरं वाक्य पहा, आय विल स्पीक कॉन्फिडेंटली. पहा, मी बोलेल. आता विल म्हणजे भविष्यात सांगतो ना, आय विल, विल म्हणजे शिकणे आहे का नाही. आय विल
स्पीक कॉन्फिडेंटली. मी इंग्रजी बोलेल. CONFIDENTLY कॉन्फिडेंटली. आता म्हणजे विल म्हणजे शक्यता आहे, म्हणजे भविष्यामध्ये इंग्रजी बोलेल. कधी सर? जेव्हा तुम्ही या सर्व मी सांगणाऱ्या नियमांचे पालन करसाल आणि तुम्ही इंग्रजी बोलण्याचा सराव करसाल, तेव्हाच तुम्हाला ते इंग्रजी येईल. आता पुढचा मुद्दा आहे, आय कॅन इम्प्रूव्ह एव्हरी डे. आय कॅन इम्प्रूव्ह, IMPROV, इम्प्रूव्ह एव्हरी डे. पहा, दररोज दररोज मी इम्प्रूव्ह करतो ना, म्हणजे काय होईल त्यामुळं, जेव्हा जेव्हा आपण सराव करतो तेव्हा तेव्हा आपली इंग्रजी परफेक्टली होऊन जाईल. मित्रांनो, हे करत असताना लक्षात ठेवा की तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय काही शक्य नाही. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. नेहमी सांगतो ना, तुम्हाला तेच करायचं ना. काय करायचंय? तुम्हाला जर इंग्रजी शिकायची असेल तर तुम्हाला हे करणं फार जरुरी आहे. आणि बोलताना इंग्रजी बिनधास्त बोला ना. तुम्ही मनामध्ये संकोच ठेवू नका. बिनधास्त बोल, बिनधास्त. अजिबात कोणाला घाबरायचं नाही आणि या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. आता पहा, तुम्ही सहज सहज बोलताना वाक्य दररोजचे असे 10 वाक्य घ्या. आणि एक महत्वाचा मुद्दा की रिपिटेशन बरोबर आहे कॉन्फिडन्स. जेव्हा जेव्हा तुम्ही रिपीट करता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो. आणि तिसरा मुद्दा घ्या, थिंक इन इंग्लिश. विचार करा. कुठं? इंग्रजीमध्ये विचार करायला सुरुवात करा. थिंक इन इंग्लिश लँग्वेज म्हणजे थिंक इन इंग्लिश असा विचार. कोणताही शब्द पहा, सहज तुम्ही बोलताना तर त्यावेळेस आपल्याला फक्त विचार करायचा इंग्रजीमध्ये. डायरेक्ट विचार करा. आय एम, समजा मी पाणी पित आहे, म्हणजे मी पाणी पितो म्हणजे इंग्रजीत नाही, मराठीत नाही बोलायचं. आपण पाणी पितो ना, तर आपण मराठीमध्ये नाही बोलायचं, डायरेक्ट म्हणायचं आय एम ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे काय होईल? डायरेक्ट विचार हा तुमचा मराठी भाषेत नसू द्या. हो, डायरेक्ट काय तुम्हाला मराठी भाषेत नाही म्हणायचं, आय एम ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे मी पाणी पित आहे. बरोबर आहे? आय एम ड्रिंकिंग वॉटर. आता मी क्रिकेट खेळत आहे, आय एम प्लेइंग क्रिकेट. आय एम काय बरं सांगा ना. आय एम स्पीकिंग, आय एम प्लेइंग, आय एम जम्पिंग, आय एम स्लीपिंग. पहा, कितीतरी वाक्य होतात ना. मित्रांनो, जोपर्यंत आपण हे दररोजचे 10-10 वाक्य घेत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होणार नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, तुम्हाला पण इंग्रजी येत नाही. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. म्हणून काय करायचं, आपल्याला दररोज नवीन नवीन घ्यावं. नवीन नवीन 10-10 वाक्य घेत राहा आणि आपल्या डोक्यामध्ये ते बसले पाहिजेत. आणि असा विचार करा की सर, मी आजपासून दररोज दररोज विचार करणं कोणता? इंग्रजीमध्ये बोलण्याचा. मग सर एखादा वाक्य येत नाही, एखादा शब्द येत नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? डिक्शनरी घ्यायची आहे. त्यामध्ये ते डिक्शनरी शब्द. पुढचा मुद्दा आहे, स्वतःशी बोला. स्वतःशी इंग्रजी कसं बोलायचं? आता तुम्ही स्वतःशी बोला कुठं सर? स्वतःशी इंग्लिशमध्ये. पहा, स्वतःशी इंग्लिशमध्ये बोला. काय होईल त्यामुळे सर? स्वतःशी जर बोलणार कसं, त्याचं मी सांगतो. उदाहरणार्थ पहा, व्हॉट डीड आय डू टुडे. व्हॉट डीड आय डू टुडे. आज मी काय केलं पाहिजे? पहा, व्हॉट डीड. मला सांगा, आता आपण तुम्ही इंग्रजीचा प्लॅन करताना, मग त्या इंग्रजीच्या प्लॅनसाठी आज आपण काय केलं? किंवा व्हॉट विल आय डू टुमॉरो. टुमॉरो म्हणजे काय? उद्या. आता उद्याचा विचार तुम्ही करता ना, तर उद्या आपण काय केलं पाहिजे? म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतःशी असा विचार करत चला. जोपर्यंत आपण इंग्रजीमध्ये विचार करत नाहीत, तोपर्यंत आपली इंग्रजी इम्प्रूव्ह होणार नाही. बऱ्याच वेळेस सांगतो मित्रांनो, इंग्रजीची प्रॅक्टिस, विदाउट प्रॅक्टिस नथिंग पॉसिबल. पहा, आता पुढचा मुद्दा सांग मला एक, स्वतःशी इंग्रजी बोलला. आता पाचवा मुद्दा सांग, छोट्या वाक्यांनी सुरुवात करा. गेले पहा, छोटे छोटे घ्यायचे वाक्य. छोट्या वाक्यांनी सुरुवात करा. एकदम छोटं वाक्य आहे ना सर. आता सर हे वाक्य कोणती असतील? आय एम अ टीचर, आय वॉन्ट लर्न इंग्लिश, प्लीज गिव्ह मी वॉटर. कितीतरी सोपे. आय कॅन जम्प, आय कॅन स्विम, आय कॅन रन. मला सांगा, छोटे वाक्य घ्या. मग त्या ठिकाणी तुम्हाला कुठे भेटले सर? माझं युट्यूब चॅनलवर जायचं, इंग्लिश गुरु आळणे सर. त्या ठिकाणी व्हिडिओ आहेत. छोटे वाक्य, सकाळी उठल्यापासून दुपारी संध्याकाळी झोपतानी, शाळेमध्ये, मैदानावर, कोणते वाक्य एवढे आहेत माझ्याकडे भरपूर. असे मी दररोज टाकतो वाक्य, म्हणजे छोटे छोटे वाक्यात. मग सर त्या वाक्याचा जर तुम्हाला अर्थ कळत नसेल तर ते वाक्य घ्यायचं, गुगलवर जायचं,
आणि गुगलवर त्याचं टायपिंग करायची. टायपिंग केल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रोनाऊन्सिएशन भेटून जाईल, म्हणजे त्याचा उच्चार कसा करायचा. किंवा तुम्ही डिक्शनरी घ्या, डिक्शनरीमध्ये तुम्ही जर ते शब्द टाकला तर त्या शब्दाला कसं म्हणायचं हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातं. म्हणजे काय करायचं मित्रांनो, जर समजत असेल तर पॉज करा, म्हणजे थांबवा थोडंसं आणि पुन्हा त्याला रिपीट करा. रिपिटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता पहा पुढचा मुद्दा आहे डोंट, काय म्हणते मी, डोंट ट्रान्सलेट जस्ट टाक. डोंट ट्रान्सलेट जस्ट टाक म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला ट्रान्सलेट करत बसायचं नाही. ही आहे गोल्डन ट्रिक. ही तुम्हाला मी सांगितलं गोल्डन ट्रिक आहे. ही गोल्डन ट्रिक लक्षात ठेवा. कधी विचार करू नका मला हे ट्रान्सलेट करावं लागेल असं नाही. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.